होऊ नये अशीच आमची भूमिका आहे। सर, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत, मराठी टक्क्याचा जो फटका आहे तो महायुतीला बसेल का, कसं बघता याकडे? मला वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आमची महायुती मजबूत झालेली आहे। एक तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे। काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत जायला तयार नाही। त्यामुळे मुंबईचं जे काय परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती ही आमच्या बाजून आहे। मुंबईमध्ये जे 40% मराठी मतदार आहेत त्यापैकी 20-22% मतदार आम्हाला मतदान करतील आणि बाकी जे 60% नॉन मराठी मतदार आहेत ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आमच्या सोबत राहतील। त्यामुळं मला असं वाटतं की जरी हे दोन भाव एकत्र आलेले असले तरी आम्हाला त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होणार आहे। त्यामुळं त्या दोघा भावांना जरी एकत्र आलेले असले तरी राज ठाकरेकडे सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली कुवत आहे, मतं मिळवण्याची कुवत त्यांच्यामध्ये नाही। माननीय बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते माझ्या सभेत एवढी गर्दी असते मतं मिळत नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, ते त्यांनी प्रयत्न करावा। लोकशाहीमध्ये त्यांच्या बाजूने कौल गेला तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे, पण कौल त्यांच्या बाजूने मुंबईत जाणार नाही आणि मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे। तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपाईची भूमिका महत्वाची असते, पण रायगड कोकणासह महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर रिपाईला कोणत्याही निवडणुकांमध्ये समाधानकारक जागा देत नाहीत, केवळ आपल्याला मंत्रिपद दिलं जातं, कार्यकर्ते नाराज असतात। मला वाटतं की कार्यकर्ते माझ्या मंत्रिपदामुळे सगळे कार्यकर्ते खुश आहे, पण आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे। त्यामुळं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ज्या या कोकणामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे। त्यासाठी आज मी रामदेव ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे, भरत गोगावले यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जागा दिल्या जातील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। काय संदेश द्याल? एक तर आजचा जो दिवस आहे हा तसा 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली होती आणि रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 28 वर्ष संपलेली आहे। 69व्या वर्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। एक तर आमच्यासाठी दुःखाची गोष्ट ही आहे, सर्वात जुना पक्ष जो आहे, जुना पक्ष म्हणजे अनेक वर्षापूर्वीचा पक्ष, काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष आहे, पण रिपब्लिकन पक्ष सुद्धा 69 वर्षापूर्वी स्थापन झालेला पक्ष आहे। पण अजूनही आमच्या पक्षाला पॉलिटिकल स्ट्रेंथ थोडी वाढवता आली नाही, कारण आमच्या समाजामध्ये भीती सुद्धा आहे। आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये इतर जातीच्या लोकांना आणण्यामध्ये आम्हाला तेवढं अपयश आलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला RPI जर सुरू करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन यासाठी प्रकल्प केली होती की बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला लोकसभेच्या निवडणुकीत हरले होते। बाबासाहेब लवकरो मतदारसंघामध्ये हरले होते, नंतर भंडाऱ्यामध्ये हरले होते। त्यामुळे बाबासाहेबांनी विचार केला की या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये एका मताला एक मत आहे, 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू। त्यामुळं शेड्यूल कास्टच्या मतावर या ठिकाणी निवडून येणं शक्य आहे। आपण निवडून आलो नाही तर सत्ता मिळणार नाही, सत्ता मिळाली नाही तर लोकांना बदल होणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राम मनोहर लोहियांना पत्र लिहिलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष अशी त्यांची भावना होती। तर आज महाड सारख्या एका क्रांतीभूमीमध्ये 20 मार्चला प्रत्येक आम्ही येतो, पण महाड ही तशी कोकणची राजधानी आहे आणि आमच्यासाठी जय भीमवाल्यांसाठी, बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी हे अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचं स्थळ आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मुद्दाम या सांजे मैदानामध्ये आजचा कार्यक्रम ठेवला होता। पाऊस 3 ऑक्टोबरला असल्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला पुढे ढकलला होता, पण पाऊस आज होता, पण पाऊस जरी असलाही पावसाची आवश्यकता आहे, पण पाऊस अवेळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आणि त्यामुळं ठीक आहे, पाऊस जरी असलाही तरी मेळाव्याला लोक हजारो संख्येने आले होते आणि पाऊस असल्यामुळे ते सगळे या सभेच्या सगळे नाही, तरी त्यांच्या भावना आमच्या पाठीशी आहेत आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा व्यापक करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष गावागावाचा रिपब्लिकन पक्ष झाला पाहिजे। एका बौद्ध वाड्याचा पक्ष स्थापन करून आपल्याला बाबासाहेबांचं स्वप्न साकार करता येणार नाही। बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर गावाचा रिपब्लिकन पक्ष, जिल्ह्याचा रिपब्लिकन पक्ष, तालुक्याचा रिपब्लिकन पक्ष, शहराचा रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीनं सर्व जाती जमातीच्या लोकांना आणून
या पक्षाला व्यापक बैठक घ्यावी लागेल आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन केलेलं आहे की आपण रिपब्लिकन पक्ष जो आहे बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला उभा करण्यासाठी आपण प्रयत्न महाराष्ट्रासाठी केली पाहिजे आणि एका जातीच्या मतावर आपल्याला सत्ता मिळणं अशक्य आहे. त्यामुळे बहुजनांची मतं, मराठा समाजाची मतं, अल्पसंख्याकांची मतं, त्या सर्व जाती जमातीची मतं मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे बसली पाहिजे आणि येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आम्हाला सोबत ठेवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा दुसरा मित्र आम्ही आहोत. एक तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की जर आपण आमच्यासोबत आला तर आपल्याला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्यासोबत गेल्यानंतर 2014 मध्ये भाजप, शिवसेना आणि आरपीआयला त्या ठिकाणी सत्ता मिळाली होती. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मतं जरी काही कमी असली तरी सत्तेवर कुणाला आणायचे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज मी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत, महापालिका, नगरपालिकाच्या निवडणुका या आपल्याला माहीत होऊन लढायच्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा आमचा जुना मित्र पक्ष आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जागा सोडाव्यात यासाठी देवेंद्र फडणवीस आपण बोललेलो आहोत. त्यानंतर आमचे रवींद्र चव्हाणजी जे बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत. साटमजी मुंबईचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, रिपब्लिकन पक्षाला योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. सर, संविधानिक एक मत महत्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणता. परतीच्या पावसाळ्यात प्रचंड मोठं नुकसान झालं आहे कोकणामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही शासनाकडनं मदत मिळत नाही. केंद्राकडनं काही मदतीची अपेक्षा आहे का? कोकणासाठी मला वाटतं की केंद्राने मदत दिलेली आहे. 1314 कोटी रुपये जे आहेत ते केंद्र सरकारने दिलेले आहेत आणि राज्य सरकारने 31,000 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. शेतकऱ्यांना मिळाले नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत. त्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे. त्याचबरोबर काय कॉर्पोरेटच्या लोकांनी सुद्धा मदत केलेली आहे. अनेक वर्तमानपत्राच्याही लोकांनी मदत आवाहन केल्यानंतर त्या ठिकाणी मदत गोळा झालेली आहे. त्या मदतीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता भात शेती जी आहे त्यानंतर आपली आंब्याची शेती आहे, बाकी हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचंही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्याचा लवकरात लवकर पंचनामा करू कोकणातल्या भात शेती शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. सर, मतदान याद्यांमध्ये जो घोळ होतोय त्यासाठी 2 ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र आलेले आहेत. आपण म्हणताय संविधानानुसार एक मत महत्वाचं आहे, याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया हीच आहे की मत चोरी जी आहे ती मत चोरी ही आज होते असं नाही आहे. मत चोरी ही अनेक वर्षांपासून होते. त्यामुळं मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे. जरी सत्याचा मोर्चा जरी त्यांनी काढलेला असला तरी सुद्धा या अगोदरपासून यादी आहे. काँग्रेसचं सरकार असल्यापासून आता त्यांनी बाहेर काढलेली आहे. त्याला सरकारला जबाबदार घेणं अयोग्य आहे. त्याला इलेक्शन कमिशनकडे त्यांनी तक्रार करायला हरकत नाही आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार, काँग्रेस वगैरे शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी ज्या आहेत इलेक्शन कमिशनवर मांडायला हरकत नाही. मतांची चोरी होऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण ज्यावेळेला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेत जागा मिळाल्या त्यावेळेला तुम्ही मताची चोरी केली होती असा काय आम्ही तुमच्यावर आरोप केला नाही. पण आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मतं चोरलेली आहे. आम्हाला मतं चोरण्याची आवश्यकता नाही आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे आणि महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहेत. मुंबईसारखं शहर जे आहे ते आता बंद चाललेलं आहे आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे. पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी यापूर्वीच्या काळामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे. मताच्या चोरीची भूमिका आमची अजिबात नाही आहे. मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी जे काही त्यांनी
निवडणूक दिलेली आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशननी एकाच पत्त्यावर 100 व्यक्तीचे नावं असल्याचंही त्यामध्ये दाखवलेलं आहे. असं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. एका 10 बाय 10च्या घरामध्ये 5-50 लोकांची नावं असणं हे अत्यंत अयोग्य आहे. ते अधिकाऱ्यांच्या खालच्या चुकीमुळं कदाचित असं झालेलं असेल त्याचा सरकारचा आणि आमचा काही संबंध अजिबात नाही. त्यामुळे अशा पद्धतीची जर नावं असतील तर ती रद्द केली पाहिजेत आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सत्याच्या मोर्चामध्ये दिलेले आहेत ते तपासून त्या मतचोरी होणार नाही, बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मतदान होत असतं त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराचा एक व्हॉलंटियर त्या ठिकाणी असतो, स्वयंसेवक त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं मताची चोरी त्या ठिकाणी झाली असं म्हणता येणार नाही. पण जर मताची चोरी होत असेल तर ती होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. सर, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत. मराठी टक्क्याचा जो फटका आहे तो महायुतीला बसेल का, कसं बघता याकडे? मला वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आमची महायुती मजबूत झालेली आहे. एक तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत जायला तयार नाही. त्यामुळे मुंबईचं जे काय परिस्थिती